नमस्ते, मी ॲक्ट्रेस शालिनी चव्हाण. मी ॲज अ सपोर्टिंग ॲक्टर मराठी सिरियलमध्ये काम करते. एक 20-25 सिरियल मी केले आहेत आणि खूप साऱ्या शॉर्ट फिल्म मी केल्या आहेत. आणि आज या ठिकाणी थोरात सरांनी जे आयोजन केलं आहे आणि ते इतकं अप्रतिम आहे. कुठलीही व्यवस्था असो इतकी सुंदर आहे. मी आजपर्यंत मी जेव्हा पण अवॉर्ड घ्यायला जाते शॉर्ट फिल्ममध्ये तर त्यात सगळ्यात बेस्ट हा फेस्टिवल आहे. आणि पुण्याहून आली, मला अतिशय असं वाटलंही नव्हतं का इतका सुंदर हा फेस्टिवल असेल. किती मी त्यांचं कौतुक करू ना तेवढे कमीच आहे. आणि सुरेश तांदळे सरांनी मला ही संधी दिली आणि त्यांचे पण मी खूप आभार मानते. आणि खरंच म्हणजे एवढं त्यांचं नियोजन सुंदर आहे. ह्या ठिकाणी जे सांस्कृतिक कार्यक्रम झाले ते सुद्धा अगदी मस्त खूप छान लेवलचे होते. आणि बक्षीस समारंभ सगळं नियोजन खूप सुंदर आहे. थँक्यू. पुणेरी छाप दिसली का या कार्यक्रमामध्ये? पुण्यापेक्षा मला हा कार्यक्रम खूप जास्त आवडला. संभाजीनगरमध्ये येऊन सुरेश तांदळे, राहणार छत्रपती संभाजीनगर, आणि मला या कार्यक्रमासाठी थोरात साहेबांनी बोलवलं आणि प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं. ह्यांनी एवढा मोठा मान दिला, पण तो मान दिल्यानंतरसुद्धा मी जेव्हा हा पूर्ण कार्यक्रम अटेंड केला आहे तर त्या कार्यक्रमाची एवढी शोभा मी म्हणजे बघितली. म्हणजे एवढी छान पद्धतीने त्यांनी सगळ्या अरेंजमेंट्स केल्यात. म्हणजे कुठल्या बाबतीत असं कुठे काही कंप्लेंट कोणी करू शकणार नाही. आणि सगळ्यांची एनर्जी खूप छान होती. सगळे जेवढी पब्लिक आलेली आहे यामध्ये सगळ्यांनी एन्जॉय केला. इव्हनमध्ये पण असं झालं नाही की म्हणजे कुठले अवॉर्ड्स वगैरे काही राहिले असतील तर मग मध्ये थोडा ब्रेक देण्यात आला. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये बारीक बारीक लक्ष दिलेलं आहे. आणि असे फेस्टिवल्स व्हायला पाहिजे आपल्याकडे. मराठी चित्रपट सिनेमामध्ये आपल्याला असे फेस्टिवल्स खरंच हे लाभत आहेत आणि आज हे बघण्यासारखं आहे आणि कौतुकास्पद आहे खरंच. तर मी म्हणेल की इथून पुढेही असे घेण्यात यावे फेस्टिवल्स आणि लोकांनी फार एनर्जीने यावं. कारण मी बघतोय इतक्या म्हणजे इंटरनॅशनल फिल्म्सलासुद्धा कवर केलं यांनी. बाहेरच्यासुद्धा दुसऱ्या कंट्रीजमधले वेगवेगळे अवॉर्ड्स त्यांनी कॅटेगरीज निवडलेले होते, ते सुद्धा ठेवले होते. आणि लोकलसुद्धा होते. आणि लोकलचे जे सब्जेक्ट्स होते ते मला खरंच आवडलं. आणि जे निवडलेले चित्रपट आहेत ह्यांनी तर ते निवडलेले चित्रपट आपण नक्कीच बघावे असं मला वाटतं. कोणत्या भाषेमधले चित्रपट आहेत का या फेस्टिवलमध्ये? सगळ्याच भाषेमधले म्हणता येईल. हो, सगळ्याच भाषेमधले आहेत चित्रपट. आणि त्यामध्ये खास करून जे आहेत आपल्या इकडे मराठीमध्ये जे आहेत तर ते लोकांनी जास्त सहभाग दाखवला आहे. त्याच्यामुळे आम्हाला मराठी लोक इथे दिसल्यामुळे आम्हाला दुसरे जे लँग्वेजेसचे होते तर ते दुसऱ्या लँग्वेजचे लोक जास्त आलेले नव्हते त्यावेळेला. कारण की दुरून फार लांबचे फॉरेनचे वगैरे होते, पण त्यांना अवॉर्ड्स त्यांना ते पाठवलं जाणार होते. हे मला जेवढं मला माहिती आहे त्यानुसार मी सांगतो. बरं, संभाजीनगरमध्ये आल्यानंतर एक पुणे मुंबई ठिकाणी पुरस्कार देतो. आज संभाजीनगरमध्ये दिला जातो. कसं बघता याच्याकडे? काहीच फरक नाही खरंच. टू बी फ्रँक काहीच फरक नाही आहे. हे सगळं आपल्या मनात आहे. पुण्यात वेगळे काही फेस्टिवल्स होत असतील, मी अटेंड केलेले आहेत. पण मी मुंबईमध्ये सुद्धा फेस्टिवल अटेंड केलेले आहेत. पण इथे जेव्हा हा फेस्टिवल बघितला तर खरंच ह्यांनी पूर्ण दिवस इतका छान म्हणजे मी घालवला आहे. मला एक्सपेक्टेड नव्हतं. टू बी फ्रँक मला एक्सपेक्टेड खरंच नव्हतं. पण खूप छान पद्धतीने ह्यांनी जे चित्रपटप्रेमी वगैरे सगळे जे चित्रपटप्रेमी आता सहभागी झाले नाही त्यांच्यासाठी काय आव्हान करणार? मी त्यांना हेच सांगेल की तुम्ही मिस केला आजचा इव्हेंट तुम्ही मिस केला. खरंच तुम्ही यायला पाहिजे होतं. आणि इथून पुढे जेव्हा पण हे कार्यक्रम होतील, फेस्टिवल असणार आहेत तर तेव्हा आवर्जून करून या. कारण त्यांनी एवढी अरेंजमेंट्स एवढी चांगली केली होती. मोठा ऑडिटोरियम हॉल होता आणि ऑडिटोरियम हॉलमध्ये बसण्याची वगैरे कॅपॅसिटी सगळी चांगली होती. स्टेज चांगला होता. अँकर ह्यांनी वेगळे हायर केलेले आहेत. असं नाही की त्यांच्याच टीमचा कोणीतरी व्यक्ती, तसं नाही. खूप प्रोफेशनली हे पद्धतीने हँडल केलेलं आहे. असं मांगोडा चित्रपटाचा दिग्दर्शक आहे आणि मांगोड्या चित्रपटाची निर्मिती श्री मच्छिंद्र धुमाळ सरांनी केलेली आहे. आणि हा लवकरच चित्रपट आपल्या भेटेला येतो आहे आणि तो सगळ्यांनी पाहावा अशी माझी इच्छा आहे. चित्रपटाला तो मे महिन्यामध्ये रिलीज होतो आपला हा सिनेमा मांगोडा. अतिशय चांगला चित्रपट आहे. MK स्टुडिओची निर्मिती असलेला हा सिनेमा आहे आणि हा लवकरच आपल्याला मे महिन्यामध्ये लोकांच्या भेटेला येतो आहे. काय असेल सर त्या चित्रपटामध्ये कथा? तो ग्रामीण विषयावरचा सिनेमा आहे. त्याच्या शाळकरी मुलाची गोष्ट आहे ते. लवकरच म्हणजे एकदम छान सिनेमा आहे. मांगोडा नाव कशावरून पडलं आणि कलाकार कोण? कलाकार आहे तो त्याच्यामध्ये आपला विष्णू वायदंडे याची मेन भूमिका आहे आणि लोकांचे तो म्हणजे यशच उतरेल असं मला वाटतं. तुमचं शीर्षकाचा काय अर्थ आहे? मांगोडा म्हणजे बॅकवर्ड क्लासमध्ये. मांगोडा म्हणजे कसं आपल्या गावात मांगवाडा होता ना, तर ते मांगोडा आहे. ते
मागोडा समाजामध्ये जो मुलगा आहे तो बॅकवर्ड क्लासमधला, त्याची ही कहाणी आहे, एक प्रेम कहाणी आहे. ओके. मागवाडा आता अलीकडे खतम होत आहे, त्याला पुनर्जीवन करण्यासाठी तर ते काही प्रयोग नाही काही नाही सर, एका म्हणजे त्या मुलाची गोष्ट आहे असं सांगितलं त्याच्यामध्ये. तर मागोडा म्हणजे कसं आहे, बॅकवर्ड क्लासमध्ये आता एक तो लहान बरं, मुलगा असतो. त्याच्यामध्ये नागराज मंजुळेनं पण चित्रपट काढला होता, त्याच्याच आधारावरती की त्याच्यात काही कॉपी आहे अशी नाही ना? नाही काही नाही सर, तो वेगळा सिनेमा आहे तो. म्हणजे फॅन्ड्री हा वेगळा आहे आणि माझा मागोडा हा सिनेमा वेगळा आहे. पण त्याच्यात पण मग हलगी ते दाखवलेलं आहे असं काही? हलगीचा, हा तो विषय म्हणजे हा सिनेमा ॲक्च्युअली हलगीवरती आहे. म्हणजे हा समाज निवडण्याचं काय कारण? म्हणजे मी त्याच समाजाचा असल्यामुळे मी तो सिनेमा निवडलेला आहे. ओके. हा चित्रपट कुठं येतो? आता टोटल हा सिनेमाचा ऑल महाराष्ट्रामध्ये मी तो प्रदर्शित करणार आहे. किती तारखेपासून? शूटिंग कुठं झाली? शूटिंग त्याचे सर सांगलीला झालेलं आहे. जत, कोसारी, कवठेमंकाळ, कुंभारी या परिसरामध्ये याचं शूटिंग झालेलं आहे. आहे. मी पण या चित्रपटामध्ये एक भूमिका साकारली आहे. लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होईल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. तुम्ही सगळ्यांनीही पाहावा अशी नम्र विनंती आहे. आम्ही खूप स्ट्रगल केलं आहे, खूप मेहनत घेतली आहे. टोटल 7 वर्ष लागले हा चित्रपट बनायला आणि तेव्हा जाऊन कुठेतरी हा मेमध्ये रिलीज होतो. सगळ्यांनी पाहावं. खूप सुंदर कन्सेप्ट आहे, छान स्टोरी आहे, थोडीफार सत्यघटनाही आहे. तर तुम्ही नक्की काय नेमकी सत्य घटना काय? एक लेखक आहे, त्यांच्यावरती ही स्टोरी आहे. आता मी पूर्ण नाही सांगू शकत. हे चित्रपट निवडण्याच्या मागचा आहे तो काय? मला काम करायचं होतं आणि सरांनी मला तो चान्स दिला, त्याबद्दल मी सरांना एकदा thank you. पहिला चित्रपट आहे का आपला? नाही हा माझा दुसरा चित्रपट आहे. किती तारखेला? चित्रपटले काय अनुभव सांगा तुमचे? चित्रपटातले अनुभव असे आहेत की मला खूप काही शिकायला मिळालं, खूप नवीन एक्सपिरियन्स आले. लँग्वेज जी होती माझी ती सुधारण्यात आली. तर असे बरेचसे एक्सपिरियन्स आहे, ते नक्की मी नंतर शेअर करेन. माझं नाव सर सिद्धेश वायदंडे. मी या मूवीमध्ये सर विलनचा रोल केलेला आहे. म्हणजे एक मुलीचा भाऊ म्हणून त्यामध्ये ही आहे, सिनियरमध्ये ही आहे, ॲक्टर आहे सर मी. आणि काय भूमिका करताना काय अनुभव आले? काही नाही सर, असं त्याच्यामध्ये कास्टिझम दाखवलं हो, सर. मराठा समाज. हां मावळ पण का त्याच्यामध्ये. काय आव्हान करतात जे सहभागी झाले नाही चित्रपट पाहण्यासाठी? चित्रपट हा सर खूप छान आहे सर आणि तो चित्रपट सर्वांनी पाहावा असं. ओके, इकडे बघून सांग. त्या कॅमेऱ्याकडे बघा. नमस्कार. आम्हाला फिल्म वहीम ह्या शॉर्ट फिल्मला पुरस्कार भेटलेला आहे आणि वहीम ही जी चित्रपट आहे, शॉर्ट फिल्म जी आहे ही एक जातीवादावर आहे आणि चांगला आणि गुड वे मेसेज या फिल्ममध्ये आम्ही दिले प्रयत्न केला आहे आणि खूप सुंदर मेसेज आम्ही या फिल्ममध्ये दिला. किती तारखेला रिलीज होणार आहे? 2 दिवसात रिलीज होणार. काय वैशिष्ट्य काय? थिएटर झाले का उपलब्ध? थिएटरमध्ये नाही शॉर्ट फिल्म. शॉर्ट फिल्म. कथानकाची काय आहे? कथानक त्याच्यामध्ये आम्ही असं दाखवलेलं आहे की कोणताही तुम्ही जातीवाद भेद करू नका. एक गरीब रिक्षावाला आहे आणि एक मोठी फॅमिली आहे, त्याला कमी लेखतात आणि तो रिक्षावाला जे त्यांची वस्ती हरवली होती ती परत आणून देतो. तेव्हा या दाम्पत्याला समजतं का हे लोक बी इमानदार असतात. ठीक. दुसरा शॉर्ट फिल्म दुसरं असं आहे का एक्स्ट्रा म्हणजे द रिटर्न गिफ्ट, म्हणजे नवरा बायकोला कसा फसवतो आणि बायको त्याचा कसं चीड घेते, त्याचा कसा बदला घेते, त्याच्यावर आधारित आहे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर. किती मिनिटाचा आहे तो 15 ते 20 मिनिटाचा आहे आणि ही बी 20 मिनिटाची आहे. दोन्ही फिल्म 20 मिनिटाची आहे. मॅसेज काय जातो? मॅसेज काय जातं? एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर नको पाहिजे. अच्छा. त्याच्यात संसार कसा उद्ध्वस्त होतो हे दाखवलेलं आहे. विवाह बाह्य संबंध ना? हा, विवाह बाह्य संबंध. त्या शॉर्ट फिल्मला सरकारकडून काही नाही काही नाही. आम्ही आता छान म्हणून बनवले दोन्ही फिल्म. साधारण किती लोक त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे? आम्ही 8-10 लोक करतात एका फिल्ममध्ये. 10 लोक कमीत कमी. कितवा तुमचं शॉर्ट फिल्म आहे नेहमी? आणि आमचा 4था-5वा आहे. अजून 2-3 रिलीज व्हायचे आमचे. सर अलीकडे तर ते लिव्ह इन रिलेशनशिप हे प्रकरण जास्त वाढलेलं आहे. हां, म्हणजे एकीकडे शासन नाही का रिलेशनला प्रोत्साहन देत आहे आणि अशा पण त्याच्यात आपलं धोका होतो, आपलं नुकसान काय होतं, एक सुखी दाम्पत्याचं कसं नुकसान होतं ते दाखवण्याचा प्रयत्न केला आम्ही. तुमचं नाव सर? माझं नाव कैसर खान. मी रिटर्न गिफ्टचा प्रोड्युसर आहे आणि आमचे शिवाजी मिस्त्री डायरेक्टर. जपावी हा संदेश त्या मूवीतनं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो सर्वांनी बघा, खरंच खूप छान मूवी झालेली आहे ती आणि आम्ही सर्व टीमने त्याच्यामध्ये भरपूर मेहनत घेतलेली आहे. आपलं नाव?
राष्ट्रीय रमेश एकात्मिक. मिरगे. आणि त्यामध्ये जो रिक्षावाला रोल आहे तो स्वतः मी केलेला आहे. धन्यवाद. नाव सांगा तुमचं. नमस्कार, मी प्रकाश सावळे. या कवितेचं शीर्षक या फिल्मचा लेखक आणि दिग्दर्शक सोबतच यात ॲक्ट केलेला. सोबतच आमचे कार्यकारी निर्माता थोरात साहेब, जे मूळचे इथलेच औरंगाबादच्या आजूबाजूचे संभाजीनगरचे आहेत. निर्माते आमच्या श्वेताताई आणि सुरेखाताई या इथे हजर राहू शकल्या नाहीत. त्या मूळ निर्मात्या त्यांच्या वतीने या ठिकाणी हजर आहेत. आणि या SJ मल्टीमीडियाची निर्मिती असलेला हा सिनेमा चित्रपट आहे. कवितेचं शीर्षक चप्पल. त्या प्रश्नाच्या चप्पलच काय नाव आहे? ॲक्च्युली चप्पल ही गोष्ट मुळात मुख्यतः दोन पात्रांची गोष्ट आहे, आईची आणि मुलीची. तर युजली अशा गोष्टी फार घडल्यात की चपलीवरून संघर्ष किंवा वेगळेपणा किंवा काय अशा बऱ्याच गोष्टी घडल्या. तर आमच्या गोष्टीमध्ये वेगळेपणा किंवा सिम्प्लिसिटी ही की फारच बेसिक गोष्ट आहे, पण गावाखेड्यामध्ये काम करणाऱ्या ज्या आई मुली असतात, ज्यांचे वडील नसते, युजली त्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची असते, अशा कुटुंबामध्ये आईच्या चप्पल नसणं ही फार मोठी गोष्ट नाही, नसणं एक मोठी गोष्ट नाही. पण नसताना त्या मुलीला शेतात जाऊन म्हणजे लाकडं मुळे आणायला गेल्यानंतर तिच्या पायात फुटलेला काटा, त्याच्यावर तिचं चाललेले विचार, त्याचवेळी शाळेत म्हणजे पैसे तिच्याकडे चपलेसाठी सुद्धा नाहीत, मुली 30-40 रुपयात जातात. त्यामुळे शाळेत काही ज्या वर्गात ती शिकते त्या वर्गात पहिला नंबर आल्यास एवढं बक्षीस मिळेल आणि त्या बक्षिसाची रक्कम आईच्या चपलेसाठी वापरता येईल ही भावना मनात ठेवून कवितेच्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊन कवितेच्या कॉम्पिटिशनमध्ये पहिला नंबर आणले. त्या कवितेचं शीर्षक तिचं असते की कवितेचं शीर्षक चप्पल. अशी भावनिक भावबंध असलेली ही कथा आहे, कवितेचं शीर्षक चप्पल. ही मी लेखक आणि दिग्दर्शक म्हणून पेलण्यासाठी निर्मिती संस्थेकडे SJ मल्टीमीडियाकडे गेलो होतो. त्यावेळी सुरेखाताई आणि श्वेताताईंनी अतिशय सुंदर प्रतिसाद दिला या कथेला आणि पुढे मोहनने ही कथा सिनेमाच्या रूपात तुम्हा सर्वांसमोर आली आणि जळगाव इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 2nd वर्षाला ही लिहित असताना काय ते वास्तव समोर मांडलं, कुठं लिहिली? मुळात ही फार महत्त्वाचा प्रश्न आहे. ही कविता जी आहे म्हणजे याचा बेस म्हणजे ही स्क्रीनच्या स्वरूपात आणण्याआधी ही कविता एक आमची मैत्रीण आहे, त्या मैत्रिणीने एका कविता कॉम्पिटिशनमध्ये सादर केली होती. तिची ती वास्तविकतेची गोष्ट होती. त्यामध्ये पण तिला पहिलाच नंबर मिळाला होता आणि ती कविता फार मला भावली होती. त्यावेळीच हिचं सिनेमात रूपांतर करायचं असं डोक्यात आलं. काय आव्हान चित्रपट बघण्यासाठी? चित्रपट बघण्यासाठी असा की फेस्टिवल्समध्ये तर आमच्या अपकमिंग फेस्टिवल जे असणार आहे पिंपरी चिंचवड फिल्म फेस्टिवल, इथे सुद्धा या फिल्मचं स्क्रीनिंग होणार आहे, जे आउट ऑफ 1000 फिल्म्समधून 150मध्ये आलेली आहे. आणि वैशिष्ट्य हेच की तुम्ही सुरुवातीच्या क्षणापासून पहिल्या सेकंदापासून ते 16-17 मिनिटांची फिल्म आहे, तिथपर्यंत जे भावबंध निर्माण केलेलं आहे आणि BGM ज्या ताकदीनं तुम्हाला खिळवून ठेवतो, तर तुम्हाला एक भावनिक बंध आणि एक सामाजिक असलेली वास्तविकता निरागसपणे आणि अतिशय चिकटचितपणे मांडण्याचा अनुभव मिळेल. मी प्रकाश सावळे, या सिनेमाचा लेखक आणि दिग्दर्शक. मी राजेश थोरात, कार्यकारी निर्माता आहे SJ फिल्म मीडियाचा. आज जे आमच्या चित्रपटाला चप्पल या चित्रपटाला जो पुरस्कार मिळाला, प्रथमतः सर्व टीमना जे तुम्ही स्वागत करतो, प्रोड्युसरपासून डायरेक्टर महत्त्वाचे असतात. त्यांनी जो रंग भरला या चित्रपटामध्ये बघण्यासारखा आहे. एक खेळाऊ गोष्ट आहे जे बघितल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल. SJ फिल्मच्या वतीने आणखी 2 ते 3 मोठे चित्रपट आपणास लवकरच बघायला मिळणार आहेत. त्यानंतर अवॉर्ड हे तर मिळालंच. चांगली कामं केली, चांगली टीम सोबत असली तर चांगलीच कामं होतात. मी या SJ प्रोडक्शनमध्ये मी कार्यकारी निर्माता म्हणून काम बघतो. अशी संधी मला आमच्या ताईसाहेब जाधवताईंनी दिला. यापुढे जे तर अनेक कामे आम्ही करणार आहोत. धन्यवाद. एक पारितोषिक मिळाले, त्याचबरोबर बेस्ट चिल्ड्रन्स डिरेक्टरचा अवॉर्ड देखील मिळाला आहे आणि बेस्ट चाइल्ड ॲक्ट्रेस परिणिती इंगळे हिलासुद्धा अवॉर्ड मिळाला. असे टोटल 3 अवॉर्ड्स मिळाले आहेत आणि अपकमिंग 5 अवॉर्डचं आता घोषणा होईल. त्याच्यामध्ये पण आलं तर ते तुम्हाला कळवेल लवकरच. बाकीच्या पुढील अपडेटसाठी पण फेस्टिवल्समध्ये तुम्हाला देतो. थँक्यू. गौतम, आई केम फ्रॉम हैदराबाद. मुझे 2 अवार्ड मिला है. आई एम वेरी हैप्पी. One is I made one animated film, Jai Kisan. It's about the struggles and technology, which nowadays farmers are not adapting. So I brought the technology and
I made this film. And another movie I'm making one animated, one AI based movie, that is Lieutenant Norman. That would be the first AI based war dog movie in India. It will be releasing in another 2-3 months. Yeah, thank you. आपने जो किसान के बारे में जो अभी ये निकला है, कैसे अभी क्या क्या जरूरत है इसमें, क्या बारे में देखा है इसमें? Like abhi lot of people like farmers they are not adopting technology, so that is the reason they are not cultivating for this modern days. They are facing loss and all. So I have shown how to use the technology for cultivation and agriculture. क्या अपील करेंगे आप? क्या बताएंगे दर्शकों को, क्या कहेंगे दर्शकों को, आप क्या मैसेज देंगे? Like farmers should cultivate the land. yeah, farmers Irrigate should the land. cultivate land. As Using always, he is technology. always the king. थँक्यू. इव्हॉल्युशन इंग्लिश नाव जरी असलं तरी हिंदी मूवी आहे. आणि हा आधीचा जो मूवी आम्ही काढला होता गृहलक्ष्मी द अवेकनिंग, त्याचा सिक्वल आहे, सेकंड मूवी आहे. आणि यामध्ये आम्ही अध्यात्माचा प्रचार करायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये जसं आपल्याला माहिती आहे की भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीचे अनेक रूप असतात. त्यातलं एक रूप गृहलक्ष्मीचं असतं, एक पुढे चालून महालक्ष्मीचं होतं. गृहलक्ष्मीमध्ये त्या घरामध्ये जागृती निर्माण होते आणि त्यानंतर आपण बघतो की एकदा जागृत झालेली गृहलक्ष्मी घरात असली की ती कसं घर सुखवस्तू राहतं आणि त्याचा कसा प्रोग्रेस होत राहतो. तर अशा दृष्टीने पण त्याला अध्यात्माची जोड आवश्यक आहे. परमेश्वरी देवी तर त्यांनी या जगाला सहज योग म्हणून जी देणगी दिली आहे. सहज म्हणजे सोबत म्हणजे जन्मलेला, तर हा सहज होणारा योग आहे आणि या योगाची माहिती यामध्ये दिलेली आहे. आणि त्याद्वारे ही जी कुटुंब आहे या कुटुंबाचा कसा प्रोग्रेस होतो, त्यांच्यावरचे संकट कसे टळतात, त्यांचे आपापसातले विचार कसे बदलतात आणि किती शांतपणे किती चांगलं हे होतं. तर हे सर्व यामध्ये दाखवलेलं आहे. चमत्कार नाही आहे. आणि आपण जे भारतीय संस्कृतीमध्ये ध्यानाला महत्त्व आहे मेडिटेशन, तर त्यामध्ये ते पण सांगितलेलं आहे. आमचे जे प्रोड्युसर आहेत संजय तलवारजी, हे दिल्लीचे आहेत. त्यांनी हे 2 मूवी प्रोड्यूस केले आणि प्रशांत नायक जे आहेत त्यांनी डायरेक्शन या मूवीजला दिलेलं आहे. आणि अतिशय सुंदर आम्हाला मागच्या गेल्या 2 वर्षामध्ये खूप भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. आता हे आज जे अवॉर्ड मिळाले हे 115वा आणि 116वा अवॉर्ड आहे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्समध्ये. आणि पूर्ण जगामधनं अनेक देशामधनं हे अवॉर्ड मिळालेले आहेत. कारण सगळं जग भारताकडे योगभूमी म्हणून पाहते आणि आम्ही याच्याद्वारेच हा प्रचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमची विनंती आहे यामध्ये आपल्या माध्यमातून सगळं की सर्वांनी हे मूवी बघावेत. आणि 2 वर्ष थिएटरला चालवल्यानंतर आम्ही हे मूवी आता यूट्यूबवर टाकलेले आहेत. गृहलक्ष्मी पण अवेलेबल आहे आणि महालक्ष्मी पण अवेलेबल आहे. परत माझं नाव वसंत काळे. आम्ही आमचा जो ट्रस्ट आहे इमॅक्युलेट आयडियल ह्युमन फाउंडेशन, त्यातर्फे हे 2 मूवी प्रोड्यूस केलेले आहेत आणि मी त्याचा ट्रस्टी आहे. थँक्यू व्हेरी मच.